पण आम्ही फक्त लढमणाचं शूटिंग जेव्हा करत होतो तेव्हा हा कारण तेव्हा तुम्ही गावात होतात ना त्या साईडला. हा संजय खापरे त्याच्यामध्ये एक वेगळीच नॅक आहे. तो कुठे जाऊन काय करून आणि त्याला कोणी नाही म्हणू शकत नाही असं आहे. तो काय करून कुठून कुठून भाकरी मासे वगैरे असं वगैरे चालूच असायचं रोज. घेऊन यायचा. हो नाही ते ते कुठेतरी जायचा तो हा शूटिंग 9चं असेल तर तो आल्या आल्या सेटवरती गायब जायचा. तो रेकी करायचा आसपास कोण आहे काय वगैरे हा. कशात मावशी वगैरे सगळं करून अरे बापरे, लोकांकडे घरात न घेऊन यायचं की काय? घरात ना आई. मग हे नाही मला माहिती. मला आत्ता असं वाटत होतं की कुठून तरी काहीतरी विकत आणि घेऊन तो यायचा. असं मग तो बोलायचा मग त्याच्याशी लगेच लोक फ्रेंडली पण होतात. हा हा. त्यामुळे मग हो शूटिंग सुरू आहे तुमचं वगैरे हा कोण पण महेश मांजरेकर आहे, भरत जाधव आहे, सिद्धार्थ जाधव आहे, अनिकेत विश्वासराव, मी आम्ही सगळेच आहोत, संतोष जुवेकर वगैरे सगळेच आम्ही आहोत, संजय जाधव वगैरे. हो का फक्त तो सांगायचा. हा त्याला बघतो आम्ही तेच काय कुठं खायला मिळतंय का. मग त्या विचारा आम्ही नाही आम्ही नाही दिला. आणि मग घेऊन यायचा जेवणाची तुमची हे ते करत. दुपारी घेऊन यायचे ना हा. 1-1:30 पर्यंत घेऊन ते लोक यायचे. बनवून घेऊन यायचे. हा. वा 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 चुलीवरचं वगैरे. वा 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 वा. छान टॅक्टिक आहे ना ही पण. अरे पण एक असं मी ऐकलं म्हणजे कोणत्या दिग्दर्शकाच्या सेटवर खाण्याची चंगळ असते. बेसिकली नॉनव्हेजची. हम्म. तुला तिखट नाही ना लागत आहे, घाम येतोय. हो नाही मला नॉनव्हेज खाताना किंवा असं काही केलं तर घाम येतो पण मला तिखट आवडतंच. चंगा तसं बरेच प्रोडक्शन हाऊसेस आहेत म्हणजे खूप. आता मांजरेकरांच्या सेटवर जेवण कसं किंवा काय असं नॉनव्हेजची मजा असते किंवा काय असं आहे का स्पेसिफिक कनेक्शन? नाही डेफिनेटली महेश सरांच्या घरी जर पार्टी असेल तर तिकडे मेधाताई तर स्वतःच इतकं सुंदर बनवतात. क्रेझी जेवण असतं तिकडे. काय खाल्लंस मेधाताईंच्या हातचं तू असं नॉनव्हेज की जे तुला खूप आवडलंय? क्रॅब खाल्लेलं आहे, क्रॅब कालवण. आणि ते स्वतः असतात बनवतात ना ते. त्यांनी आम्ही एकदा गेलो होतो रात्री 12-12:30 वाजता वगैरे गेलो होतो. या गिरीश- फक्त लढच्या वेळेला. नाही लव्ह बर्ड्सचं आमचं शूटिंग झालं होतं. आपलं रिहर्सल चालली होती तर गिरीश जोशीचं त्यांचं काहीतरी काम होतं. तर त्यानं रात्री 1 वाजता फटाफट भजी काहीतरी भात टाकला वगैरे असं करून 15-20 मिनिटात त्यांनी करून आणलं. म्हणजे ही नेक्स्ट लेवल स्किल आहे ही कुकिंग स्किल्स आहेत ते सुंदर बनवतात. अप्रतिम. तू आता एक स्वतःचं सांगितलंस की मी एका वेळेला 15 हे खाल्ल्या. अजून असा कोणता कलाकार आहे की दणकून खातो की असं तुम्ही बघत असता अरे आवर अरे आवर स्लो खाणारा तसा मी तसं. किंवा भीती वाटते तो आला की बाबा आता आपलं गेलं ताटातलं, असं कोण आहे रे? असे काही किस्से आहेत का कोणते आपल्या कलाकारांचे फनी? नाही असं फूडी सगळेच आहेत कारण सगळीकडे फिरत असतात वगैरे तर त्यांना वेगवेगळे क्युझिन्स माहिती आहेत आणि फूडी तर सगळेच आहेत. पण खूप खाणार आत्ता तरी मला आठवत नाहीये. मी माझंच सांगितलं मी आता दुसऱ्यांकडे काय बघड काय सांगून घेऊ. पण तुझ्यासारखाच कोण आहे असा खाणारा तगडा की ज्याला प्रयोग असू दे काही असू दे मी बाबा खाणार पुढे काही होऊ दे? असे सगळेच आहेत. हा असे सगळेच आहेत म्हणजे खूप खाणारे असे नाही आहेत पण आता नको खाऊया किंवा एकच चपाती खाल्ली तर असं कोण नाही किंवा एक सँडविचच खाल्लं वगैरे असं कोण नाही. मला तरी प्रॉपर जेवण आवडतं म्हणजे प्रयोगाचे काहीतरी सँडविच खाल्लं किंवा काय असं नाही. म्हणजे स्वरूपमध्ये आम्ही राहत असतो तेव्हा तर मी 7 वाजता जेवणच निघतो तिकडनं. मग असे बरेच आहेत ॲक्च्युली खाणारे. आणि तुमची आता सूर्याची पिल्लेची पण मोठी टीम आहे. तुम्ही जेव्हा जेवायला बसता तेव्हा काय माहोल असतो? सगळे समजा एकत्र गेलात तर काय माहोल असतो प्रत्येकाचा? माहोल म्हणजे आता हे मी आणि पुष्करच नॉनव्हेज आहोत. हो हो काय म्हणतो? बाकी सगळे व्हेज आहेत. पण आता मी तर असं ऐकलंय की बरेचसे जे आता आपल्याकडचे जे आहेत की जे मासे न खाणारे आहेत, हां जी एक हे आहे जो समाज आहे मासे न खाणारा तो सर्वात जास्त मासे खातोय हां असं आम्हाला कळलंय की म्हणजे आम्ही असं म्हणा तुम्ही मासे खाता असं होतं पण आवडतात आवडतात तर खाणार.
त्यामुळे जास्त मासे खाणारेच आता आहेत. त्यामुळे तू आता बोलतोयस हे माझ्यासाठी धक्कादायक आहे की सूर्याची पिल्लेची अर्धी 2च जण मासे खातात आणि बाकीचे मासे खात नाहीत. नाही कोणी मासे काय नॉनव्हेजच आपलं टोटल प्युअर व्हेज. ओके, कोण कोणतं असेल तरी त्याच्यातलं? तू आणि पुष्कर खातो आणि सुनील नाही खात? कधीच नाही, कधीच नाही. हे मला माहित नव्हतं. सुनील, आनंद, हां, आनंद पण नाही खात? उमेश, शर्वरी, सुहास आणि स्नेहा. जेवणाची सोय कशी मग? ते असं नसतं ना, अरे मासे खाणारे बाजूला बसले की अरे वास नाही, येतोय, असं नाही ना? असं काही नाही. एकत्र एका टेबलवर खाता. त्यामुळे ती हे आहे की बाबा एकत्र बसून खायचं. बरं, आईच्या हातचं मासे तर आहेच, पण असं स्पेसिफिक आहे की तू खूप दिवसांनी दौऱ्याहून घरी गेलायस तर आईला असं तू फरमाईश करतोस की आज बनव आई. फरमाईश करायची गरज नाही पडत एकतर मी दौऱ्यावर वगैरे गेल्यानंतर. वा 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 वा, म्हणजे स्पेसिफिक हे बनव. हा, व्हेज मध्ये असेल तर चपाती, भेंडीची भाजी, वरण भात. भेंडीची भाजी तुला आवडते? हो मला आवडते, खूप आवडते. काय बोलतोस? भेंडी वरण भात मला खूप आवडते. म्हणजे आता इथे कदाचित खूप जण बघत असतील तर कदाचित बऱ्याच जणांना भेंडी हा प्रकार नाही आवडत ना? 90% बिकॉज लोकांना नाही आवडत. बऱ्याचदा त्याच्यात बुळबुळीतपणा काहींचा असतो, तो बुळबुळीतपणा नाही आवडत. मग ती जी खरपूस भाजी असते बऱ्याच जणांना भेंडी अशी परतवावी लागतात तेलात, मग ती आवडते. तशा तुला नेमकं भेंडी बुळबुळीत असली तरी आवडते की तुला पण एक स्पेसिफिक तुझी टेस्ट? नाही नाही नाही, असं काही नाही माझं. असं काही नाही, तू कशी भेंडीची भाजी खाऊ शकतोस कारण भेंडीच आवडते. आणि माझं कुठल्याच बाबतीत असं फसी नाही आहे एकदम असं. हा, की हे नाही खाणार हा, हे नाही खाणार, ते नाही खाणार, कुठे जाऊन मग ते बनवणाऱ्यांना त्रासच द्यायचा वगैरे असं काही नाही. टेस्टी पाहिजे नो डाऊट, पण ते बेसिक असेल तरी मला चालतं, काहीच प्रॉब्लेम. अच्छा, जसं मगाशी उल्लेख केलास की नागपूरला गेलं की अमुकच मटणाचा प्रकार किंवा आणखीन म्हणजे जसं सावजी आणि हे काळं मटण हे तू तिकडचे 2 वेगवेगळ्या ठिकाणचे प्रकार सांगितले. तसं कोकण कट्टाची ही चिकन थाळी आहे जी आपण खास मागवली. आणि चिकन वडे हा आपला कोकणातला एक स्पेसिफिक जिव्हाळ्याचा भाग असतो. म्हणजे आता नुकतंच होळी गेली त्यामुळे जे होळी नंतर आपल्याकडे मस्तपैकी चिकन वडे बनतात आणि ते गावाला चुलीवरचं खाण्यात मजा असते. पण तोच फ्लेवर आज आपण इथेच चाखायला मिळणार आहे आपल्याला. त्यामुळे हे आहे चिकन मसाला, मला वाटतं सुकं चिकन आहे. नंतर हे कलेजी आहे, तुला आवडते? कलेजी आवडतं. चिकन रस्सा आणि सोलकढी जे आपलं भाग आहे महत्वाचा. आपण मगासपासून दोघंही गरमी असल्यामुळे जे पितोय जास्त. सो आता आपण घेऊया खायला. येस, मला वाटतं दौऱ्यावर गेल्यावर तुम्हाला मला वाटतं हे चवी चाखायला मिळतच असतील ना? म्हणजे असं काही स्पेसिफिक माहीत नसलं तरी पण तुम्ही जाता फिरता शोधता आणि आपण मला असं म्हणणार शोधलं की सापडतं. तशा प्रकारचं आहे. म्हणजे तुम्ही फूडी असाल तर तुम्ही शोधून काढता. शोधून काढावं कधी लागत पण नाही, चांगली गोष्ट अशी समोर येते. पण मगाशी आपण एक बोलता बोलता राहिलो की तुला काय बनवता येतं आणि तो फसलाय. आणि तो फसलाय किंवा झालाय चांगला. आता कुठे आम्ही सारे खवय्येमध्ये गेलो होतो ना मी. काय बनवलं असेल मी? काय नाही, त्यांनी मला सरप्राईज डिश मला सांगितली बनवायला. बाकी पुष्कर आणि मी गेलो होतो तर आमचं ठरलं होतं की काय बनवायचं ते. आणि पुष्कर असल्यावर त्याला येतं ना बनवता? पुष्करला येतच. तुमचं काय आम्ही ठरलं? मसाले भात घेतला होता. पुष्कर बोलला काय, सोप्पा. कॉम्प्लिकेटेड काही घेऊ नका. आणि आमच्या नंतर स्नेहा आणि कोणतरी होतं, त्यांनी जाम डोसा करूया हे करूया वगैरे. तुला आम्ही मसाला भात करून झालं पण आमचं. तिथे मला ही भोगी भाजी बनवायला सांगितली. हो, संक्रांतीच्या आसपास गेलात की काय? संक्रांती स्पेशलला गेलो होतो. भोगी भाजी बनवायला सांगितली. त्याच्यामध्ये केवढा स्टफ आहे आणि काय काय असतं त्याच्यामध्ये. मग काय बनवला, खायचं कुठे आम्हाला. फक्त प्रोसेस सांगायची, तू झालाय कसा कोणाला. पण संकर्षण आहे ना तिथे? संकर्षण आहे. संकर्षणने खरोखर सांगितले नाही कसं झालेलं खरोखर. वाईटच झाला असणार. वाईट
हो फक्त बेसिक काय आहे की आधी म्हणजे तेल टाकलं किंवा हे टाकलं वगैरे ते आणि भाज्या आणि विचार आता ओळखू शकतोस काय तू बघ भाज्या वगैरे ते सगळं मी ओळखतो किंवा कशानंतर काय टाकायचं एवढं माहिती आणि काय त्याला गाईड तसं करायला कशानंतर काय टाकायचं हे मला सांग ना. पहिलं आपण तेल टाकलं की आपण काय टाकतो? ते आता भाजीवरती आहे ना भाजीवरती म्हणजे आपण टाकतो मला पण जनरली सगळ्यात आधी नजर टाकतो की तेल कसं झालंय काय झालंय कांदा हे झालाय का नीट गोल्डन झालाय का वगैरे म्हणजे एवढं माहितीये की जरा तो त्याचा कलर असा गोल्डन झाला पाहिजे की जसं मग त्याला जरा परतवून घ्यायचा वगैरे हे शब्द माहिती आहे मला.